या सर्व नगराला आता हे जे माध्यम आहे जे आपण शूटिंग करतोय हे आपले इथे रोज लाईव्ह चालू आहे. तर जे आज कथेला येऊ शकत नाही तुम्ही त्यांना सांगू शकता की युट्यूब चॅनलला सुद्धा ही आपली कथा कशी आहे लाईव्ह चालू आहे. आणि याच्यानंतर पूर्ण 1 महिना रोज आपल्या कथेचे काही थोडे थोडे भाग आपण अंशतः टाकणार आहोत. कशासाठी? तर परत 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 आपल्याला ही कथा ऐकायला भेटावी. फक्त कथाच करत नाही, संध्याकाळचे कीर्तन सुद्धा आपण काय केले, दत्तबर्डी संस्थान आणि गंगागिरी महाराज या 2 चॅनल युट्यूब चॅनलवर आपली कथा आणि आपले कीर्तन या सोहळ्याचं वैभव आपण प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. का? कारण बीज वाढवावे नाम. आपल्याला या धर्मनाथाचं नाम काय करायचंय? वाढवायचंय. भगवान बाबांनी खूप नाम वाढवलं, खूप कुठे नाही तिथं भगवान बाबा गेले. आता आपलं काम काय? वंश परंपरा दासमी अंकित. कशा पद्धतीनं? निर्विकार पद्धतीनं. त्यांना फक्त एकच वाटायचं की माझा धर्मनाथाचा सप्ताह कसा झाला पाहिजे? जोरदार झाला पाहिजे, कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली पाहिजे. आणि तीच पद्धत घेऊन आजपर्यंत आपण इथे चाललोय. तर संतोष मामा कोणत्याच गोष्टीची अजून तरी कमी पडलेली नाही. आज कधीचा 4था दिवस आहे. मंडपात आल्यानंतर प्रसन्न वाटते का नाही आपल्या सर्वांना? प्रसन्न वाटते, पण आपल्याला त्या बाबाची काय होती? कमी भासते. खरं तर माझी जागा ही नव्हतीच, माझी जागा तिथं असायची. आणि बाबांनी इथं कथा सांगावी तुम्हाला आणि मी तिथं बसून ऐकावी आणि त्यांनी जे मला काम सांगावं ते काम मी करावं. पण कसं असतं बघा ना, प्रारब्ध म्हणतो ना आपण, प्रारब्धाची भावनाच वेगळी. कधी प्रारब्ध कुठं कोणाला बसवल? समयासी समया